नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की किशा भाऊ बाहेरून आलेले असतात. ईश्वर काका त्यांना पाहतात आणि आवाज देत म्हणतात की गुड मॉर्निंग, काय कुठून येत आहे? यावरती किशा भाऊ उत्तर देतात की काही नाही, देवळात गेलो होतो, नाक्यावरचं तिकडे देऊळ आहे ना, तिथे गेलो होतो, दुसरे कुठे जाणार, आपलं हरिनाम हरिनाम करत बसायचं, बाकी काय? ईश्वर काका म्हणतात, बर मी काय म्हणत होतो, अहो तुम्हाला मी म्हटलो ना की तुमच्या गावामध्ये आमचे नातेवाईक राहतात म्हणून. किशाभाऊ म्हणतात, काय? ईश्वर काका म्हणतात, अहो असं काय करताय, त्या दिवशी बोललो की नाही आपण. यावरती किशाभाऊ हसायला लागतात आणि म्हणतात की हां हां, घेतली ना विसरतो सगळं, पण आता आठवलं, आता आठवलं. ईश्वर काका म्हणतात, काही नाही, गावाला गाडी चालली होती ना आमची, तर बरीचशी रिकामी होती, आता तिकडनं सामान आणायचंय ना, मग इकडून जाताना रिकामीच जातीये, म्हटलं मग जाताय का, कळवा तसं तुम्ही मला. किशाभाऊ जरा सिरियस होत म्हणतात की तुम्हाला आम्ही इथे राहिलेलं आवडत नाही का? पुढे ते स्वतःच हसायला लागतात आणि म्हणतात की मजाक मजाक. ईश्वर काका म्हणतात की बरोबर, नाही कसं आहे, तुमची सोय होईल ना म्हणून सांगत होतो. किशाभाऊ म्हणतात, पण कसं आहे ना, इथे पण गरज आहे आमची. काय आहे, भैरवी कामात, अनिश कामात, भाऊजी पण कामाला जातात, मग घराकडे लक्ष द्यायला कुणी नको का? आता वेणुताई असती तर मला म्हणाली असती, कशाला निघालास लगेच गावाला, तू इथेच घरात राहायचं ना, घर कोण सांभाळणार, म्हणून थांबलो मी. ईश्वर काका म्हणतात की बरोबर, साधारण अजून किती दिवस मुक्काम आहे तुमचा? किशाभाऊ म्हणतात की हे 3-4 दिवस. हा बरं चला, येऊ का मी आता, आणि काल रात्री जे काही झालं ना ते सांगू नका बरं का, असं म्हणत किशाभाऊ तिथून निघून जातात. त्यानंतर इकडे घरी राधावहिनी घरामध्ये गंगाजल शिंपडत असतात. तिथेच भैरवी तिचं ऑफिसचं काम करत बसलेली असते. भैरवीला ऑफिसमधून कॉल आलेला असतो आणि ती कॉलवरती बोलत असते. भैरवी म्हणत असते की व्हॉट, इटलीला कोण जाते? नाही, मला काहीच माहिती नाहीये, माझ्यापर्यंत काहीच आलेलं नाही आत्तापर्यंत, ऑफिसमध्ये काय झालं ना ते मला माहीतच नाहीये, मी तिथे रोज येतच नाही ना, असं म्हणत पुढे ती कामासंदर्भात थोडंफार बोलते आणि फोन कट करते. आता राधावहिनी हे सगळं ऐकतात आणि त्या भैरवीला म्हणतात की लईच भारी काम करून राहिलीस ग तू. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. राधावहिनी भैरवीला म्हणतात की जा, दरवाजा उघड. भैरवी म्हणते, मी काम करते ना मामी. राधावहिनी खेचकपणेच भैरवीला म्हणतात, मग मी काय रिकामी बसले आहे का, देवाचं काम चालू आहे ना, जा दरवाजा उघड. आता असं म्हटल्यावरती भैरवी जाते आणि दरवाजा उघडते. हर्षाला पाहून भैरवी फार खुश होते. आता हर्षा आतमध्ये येते. राधावहिनी गंगाजल शिंपडतच असतात, तर ते गंगाजल थोडंसं हर्षाच्या ड्रेसवरती पडतं. हर्षा चिडते आणि म्हणते की व्हॉट अ फ्रीक, डिस्कस्टिंग. राधावहिनी म्हणतात की इंग्लिशमध्ये शिवी नाही द्यायची हा, मी जर मराठीतून सुरू झाले ना तर पळूनच जाशील. हर्षा भैरवीला म्हणते की अगं भैरवी काय आहे, अगं माझा सिल्कचा टॉप आहे, माझ्या या टॉपवर पाण्याचा थेंब सुद्धा चालत नाही मला, सांग तुझ्या बाईंना. आता राधावहिनींना कामवाली म्हटल्यामुळं राधावहिनी फार चिडतात आणि म्हणतात की बाई. हर्षा म्हणते, बाई नाही तर काय, मग बाईसाहेब बोलू का? जा, जाऊन आतमध्ये माझ्यासाठी पाणी घेऊन ये, आणि हो मला ना ब्लॅक कॉफी चालते, तेही विदाऊट शुगर. असं म्हणत आता हर्षा पुढे येते, सोफ्यावर बसत म्हणते की टू हॉट आउटसाईड, ओ बाई जरा पंखा लावा ना. पुढे भैरवीला म्हणते की भैरवी, तू प्लीज तुझ्या हॉलमध्ये ना AC लावून घे बरं, प्लीज आय रिक्वेस्ट यू. राधावहिनी पुढे येतात आणि रागातच हर्षाला म्हणतात की हे भोकणे, दिसत नाही का पंखा चालू आहे ते? हर्षा म्हणते, व्हॉट इज भोक? भैरवी हर्षाला समजून सांगायचा प्रयत्न करत असते की ही आमची कामवाली बाई नाहीये, पण हर्षा मात्र तिच्याच नादात असते. पुढे ती म्हणते की एनिवेज इट्स ओके, बाहेर खूप उकडतंय, मला श्वास पण घेता येत नाही, आय हॅव टू सम ड्रग. असं म्हणत ती बॅगेमधून सिगारेटचं पाकिट काढते. राधावहिनी ते पाहतात आणि म्हणतात की सिगारेट अजिबात प्यायची नाही, भरल्या घरामध्ये अजिबात सिगारेट प्यायची नाही, असं चांगलं दिसत नाही, हे चांगल्या माणसाचं घर आहे, ठेव ठेव आधी ते. हर्षा म्हणते की ओ बाई कशाला आवाज करताय, जा आतमध्ये आणि माझी कॉफी घेऊन या, केव्हापासून मी सांगते तुम्हाला. पुढे भैरवीला म्हणते की हे भैरवी, तुझी ही कामवाली बाई आहे ना, किती आगाऊ आहे ग. आता भैरवी म्हणते की अगं त्या कामवाली बाई नाही आहेत, अगं त्या माझ्या सासूबाई आहेत. आता हे ऐकल्यावरती हर्षा मोठ्यानेच म्हणते की व्हॉट, अगं पण तुझ्या सासूबाई तर ह्या आहेत ना. असं म्हणत वेणूच्या फोटोकडे हात करते आणि पुढे म्हणते की ओ आय सी, म्हणजे तुझ्या सासऱ्याने दुसरं लग्न केलं की काय? हा तर भैरवी तिला शांत करत म्हणते की गप्प बस हर्षा, अगं या अनिच्या मामी आहेत, पाहुणे आहेत ह्या. हर्षा म्हणते की ओ सॉरी आंटी हा. पुढे भैरवी म्हणते, बरं ठीक आहे, मी तुझ्यासाठी कॉफी आणते. राधावहिनी भैरवीला म्हणतात की आणि हो माझ्यासाठी पण आण. भैरवी म्हणते की हो आणते. असं म्हणत भैरवी आतमध्ये जाते. आता राधावहिनी हर्षाच्या शेजारी बसतात आणि तिला वरून खालून पाहू लागतात. हर्षा तिचा ड्रेस खाली ओढत असते आणि म्हणते की काय आता? राधावहिनी म्हणतात की चप्पल. असं म्हटल्यावरती हर्षा वैतागते आणि बाहेर चप्पल काढायला जाते. राधावहिनी म्हणतात, काय पोट्टे आहेत आजकालच्या, वागायचा ढंग नाही, बोलायचा ढंग नाही.
तर दुसरीकडे अशोक मम्मा हे बाहेरून आलेले असतात. ईश्वर काका त्यांना अडवतात आणि म्हणतात की अरे अशोक, तू कुठे गेला होतास? चल जरा घरी चल, मला ना तुझ्यासोबत जरा महत्त्वाचं बोलायचंय. अशोक मामा म्हणतात की मग बोल ना इथेच. ईश्वर काका म्हणतात अरे इथे बोलण्यासारखं नाही येते, तू चल घरी, तुला सांगितलं ना की मग कळेल. अशोक मामा म्हणतात आज काय दिवसा ढवळ्या ढासून आलास की काय? हा, देऊ का एक थोतरीत? ईश्वर काका म्हणतात नाही रे बाबा, मी नाही घेतलेली, पण तू घरी चल, तुला सगळं सांगतो, जरा मॅटर गंभीर आहे, चल बरं तू. असं म्हणत ईश्वर काका आता अशोक मामांना घरी घेऊन जातात. तर इकडे घरी राधा वहिनी आता ह्या दोन्ही मैत्रिणींच्या सोबत बसलेले असतात. त्यामुळं हर्षाला थोडं बोलायला ऑड फील होत असतं. ती डोळे इकडे तिकडे करत असते. भैरवी म्हणते की सो व्हॉट द न्यूज. हर्षा म्हणते की अगं आपल्या न्यू हेरिटेज साईटचं काम सुरू होतंय, ते सुद्धा इटलीला. भैरवी म्हणते की ओ, आत्ता फोनवर मगाशी ते लोक हेच बोलत होते काहीतरी इटली संदर्भात. हर्षा म्हणते की येस, ऑफिसमध्ये फक्त तुझ्याच नावाचा गाजा आहे, मॅनेजमेंटसुद्धा तुला कन्सिडर करते, तेही प्रोजेक्टर हेड म्हणून. आता हे असं ऐकल्यावरती भैरवी फार खुश होते आणि म्हणते की व्हॉट आर यू सेईंग, आर यू शुअर? हर्षा म्हणते की येस ऑफकोर्स, तू आता इटलीला जायची तयारी सुरू कर आणि मी पण येणार आहे. भैरवी खुश होऊन म्हणते की ओ गॉड हर्षा, आर यू सिरियस? किती वर्ष मी वाट पाहत होते या अपॉर्च्युनिटीची. फायनली फायनली मला जायला मिळतंय. कधी सुरू होतं हे प्रोजेक्ट? हर्षा म्हणते अगं मंथ एंडला, मस्तपैकी 6 महिने इटलीला राहायचं, मस्त फिरायचं आणि ऑफकोर्स आपण तिथलं ते आर्किटेक्टसुद्धा पाहायचंय. मी पण येणार आहे तुझ्यासोबत, मस्त 6 महिने आपण एन्जॉय करू. 6 महिने ऐकल्यावरती भैरवीला मात्र टेन्शन येतं आणि ती म्हणते की नो, बट 6 महिने हे सगळं प्रॉब्लेम होईल यार. हर्षा यावरती म्हणते की अरे यार, काय प्रॉब्लेम होणार आहे भैरवी, कम ऑन यार, तू ना त्या टिपिकल मॅरिड बायकांसारखी वागू नकोस हा. राधाबाईंनी हर्षाला म्हणतात की तुझं लग्न झालंय का? हर्षा म्हणते की हो झालंय. राधाबाईंनी म्हणतात मग माझा प्रश्न चुकला, तुझं लग्न टिकलंय का? हर्षा म्हणते व्हॉट मीन? राधाबाईंनी म्हणतात की नाही, तेच म्हणते मी, तू अशी संसारी बाई वाटून नाही राहिली. हर्षा यावरती चिडते आणि म्हणते की म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचंय तरी काय? राधाबाईंनी म्हणतात काय नाही ग, मला नाही वाटत की जगातला कुठलाही नवरा तुला झेलू शकेल म्हणून. यावरती आता हर्षा फार चिडते आणि रागातच म्हणते तुम्ही मला जज करताय का? राधाबाईंनी म्हणतात की नाही ग बाई, मी जज नाहीये, मी शिक्षिका आहे. तू गेली होती का कधी शाळेत? हर्षा यावरती फार चिडते आणि रागातच म्हणते की माइंड युअर बिझनेस प्लीज. राधाबाईंनी म्हणतात काय करू आता हिचं मी, बिझनेस नाही करत मी, 35 वर्ष जिल्हा परिषद शाळेमध्ये नोकरी केली मी, नोकरी नोकरी, बिझनेस नाही, टीचर होते टीचर. आता हर्षा उलटं फिरून काहीतरी राधाबाईंना बोलणार, तेवढ्यात भैरवी हर्षाला अडवत म्हणते की हर्षा ऐक ना, आपण आज जाऊन बोलूया, चल आपण आज जाऊया. असं म्हणत ह्या दोघी जणी आतमध्ये जातात. राधाबाईंनी पाठीमागून म्हणतात की झिपरीची मैत्रीण झिपरीच, बोलायचा ढंग नाही, वागायचा ढंग नाही आणि मला शिकवते. तर इकडे ईश्वर काका अशोक मामांना म्हणतात की घोळ आहे काहीतरी. अरे किशा भाऊ आणि राधाबाईंनी यांचा नक्कीच घोळ आहे. अशोक मामा म्हणतात की नाही नाही, तू काहीतरी चुकीची माहिती काढलीस. ईश्वर काका म्हणतात नाही रे बाबा, अरे तुझ्या लक्षात कसंही येत नाही, हे बघ ते दोघे आहेत ना, ते फक्त स्वतःची सोय बघतायत. अरे अशोक, मी मगाशीच त्यांना म्हणालो की तुमच्या गावी माझे जे नातेवाईक आहेत ना, तिकडे माझी गाडी चालली आहे, रिकामीच आहे, तिकडनं येताना सामान आणणार आहेत, तुम्ही जाता का? तर नाही म्हणाले रे मला. अशोक मामा म्हणतात अरे नसेल रे जायचं, हे बघ उगाचच खात्री असल्याशिवाय कोणाबद्दल असं काही बोलू नये. ईश्वर काका म्हणतात मी खात्री केली आहे. अशोक मामा म्हणतात कशी? ईश्वर काका म्हणतात की मी फोन केला होता माझ्या नातेवाईकांना, ते सांगत होते त्या भागात आता कुणीच राहत नाही. पूर्वी काही लोक राहायचे, पण आता तिथे सरकारी गेस्ट हाऊस व्यतिरिक्त काही नाहीये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किशा पगारे आणि राधा पगारे या नावाचं कोणीच त्यांना ओळखतसुद्धा नाही तिथे. अशोक मामा म्हणतात तुझे नातेवाईक ओळखत नसतील त्यांना. ईश्वर काका म्हणतात काय गोष्ट करतोयस अशोक, अरे एवढंसं गाव आहे रे, सगळी माणसं एकमेकांना ओळखतात आणि यांनाच कसं बरं ओळखत नाही? अशोक मामा म्हणतात की अच्छा असो, काहीतरी गोंधळ असू दे, जातील ते 2 दिवसात. ईश्वर काका म्हणतात की जातील ना नक्की. आता अशोक मामा मात्र ह्या गोष्टीचा विचार करू लागतात. तर इकडे आता खोलीमध्ये हर्षा आणि भैरवी दोघी जणी आलेले असतात. हर्षा भैरवीला म्हणते की भैरवी, तुझ्या घरचे सगळेच ऑड आहेत, ब्रिक्स आहेत. भैरवी म्हणते की हर्षा आता आपण कामाचं बोलूयात का प्लीज? हर्षा म्हणते कामाचं असं आहे ना की तू तुझ्या कामावरती फोकस कर भैरवी. अगं तुझ्या कंपनीमध्ये फॅसिलिटी आहे म्हणून जुना जॉब सोडून मी इथे आली आहे ना. आणि भैरवी, अशी ऑपॉर्च्युनिटी कोणालाही सहज मिळत नाही, ती तुला मिळाली तेही न मागता. अगं कंपनीच्या पैशांनी मस्त जाता येईल, तिथे तुझे चांगले नेटवर्क होतील, चांगला रिझ्युमे होईल आणि भैरवी माझं काय, मी माझ्या पैशांनी मस्तपैकी येईल आणि मजा करेल.
तर भैरवी मात्र टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती म्हणते की आय नो, बट हर्षा मला नाही जमणार हे सगळं. हर्षा रागातच म्हणते की मॅड आहेस का तू भैरवी? भैरवी म्हणते की हो, आता काय सांगू तुला, मुलं आहेत इथे आणि अनिश बाबा यांना सगळं सांभाळावे लागेल, सो इट्स नॉट पॉसिबल. तर हर्षा मोठ्या आवाजातच म्हणते की व्हॉट रॉंग विथ यू भैरवी? अगं कशी होतीस तू आणि काय झालीस? अगं कुठे ते घर संसार मुळं सांभाळतीस आणि ह्यांच्यामध्ये अडकून पडलीस? तू यातून बाहेर पड. भैरवी म्हणते बाहेर पडू म्हणजे नक्की काय करू मी? हर्षा म्हणते मी सांगते तुला, मुलांना सरळ हॉस्टेलवरती ठेव आणि संपून टाक एकदाचा विषय. तर भैरवी मोठ्यानेच म्हणते की व्हॉट? हर्षा म्हणते की येस, आणि अनिश तुला भेटायला येईलच की इटलीला, एवढं काय त्यात? पुढे हर्षा भैरवीला म्हणते की मला जर विचारशील तर तुला एक सांगू का, अनिश इज नॉट अ ग्रेट मॅन, म्हणजे तुला त्याच्यापेक्षा बेटर माणूस मिळाला असता भैरवी. तर भैरवी वैतागतच म्हणते की तू आता पर्सनल जातीयस, प्लीज यार मला इटलीला यायला जमणार नाही. हर्षा म्हणते ओके ओके, लिसन टू मी, तू असं सगळं एकदम डिस्कार्ड करू नकोस, शांतपणे विचार कर आणि मग निर्णय घे भैरवी, नाहीतर खूप रिग्रेट करशील. भैरवी म्हणते ओके ठीक आहे, मी विचार करेन. तर हे सगळं राधावहिनी दाराबाहेरून ऐकत असतात. तर इकडे अशोक मामा विचार करतच म्हणतात की तुझं मला पटतंय ईश्वर. खरं तर किशा भाऊ जेव्हा बडबड करत होता ना, तेव्हापासूनच मी विचार करतोय की काहीतरी गडबड आहे. ईश्वर काका म्हणतात की हां, म्हणजे तुला काहीतरी वेगळे पण जाणवलेलं आहे ना. अशोक मामा म्हणतात एक तर ते अचानक आले, वेणू गेली तेव्हा नव्हते आले, अमित पल्लवी गेले तेव्हा पण नव्हते आले, आता अचानक आले. आले तेव्हा 2 दिवस राहतो असं म्हणाले आणि मग काहीतरी कारण काढून 4 दिवस राहिले. तर मित्रांनो बघा, ईश्वर काका आता एकदम जासूस असल्यासारखे अशोक मामांना म्हणतात की हां, पण मग काय 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 कारण सांगितलं त्यांनी? अशोक मामा म्हणतात की आधी कोणाचं तरी लग्न आहे, मग कोणाचा तरी साखरपुडा असं म्हणाले, आले तेव्हा साखरपुडा आहे असं नव्हतं सांगितलं मला. ईश्वर काका म्हणतात अरे मग तू जाऊन एकदम त्यांना विचारलं का नाहीस? अशोक मामा म्हणतात कसं विचारणार रे, शेवटी ते वेणूच्या माहेरचे लोक आहेत ना. ईश्वर काका म्हणतात मग काय, आता हातावर हात ठेवून बसणार आहेस की काय? अशोक मामा म्हणतात की बघू, जायचं म्हणतायत ते 2-4 दिवसांनी, जातील तोपर्यंत. नाहीतरी तसं तू काय म्हणतोयस ना ते येतंय माझ्या लक्षात. हे राधाकृष्ण नक्की काय रासलीला करतायत ना ते शोधायलाच पाहिजे. नातेवाईक असले तरी कोणी आपला गैरफायदा घेतलेला चालणार नाही. त्यानंतर आता संध्याकाळी अनिश घरी येतो आणि म्हणतो की बापरे काय उकडतंय बाहेर, दमायला होतंय. पुढे असं म्हणत तो भैरवीसोबत गप्पा मारू लागतो. तेवढ्यात आता आतमधून जोराचा आवाज येतो. आता आवाज ऐकल्यावरती किशा भाऊ, भैरवी आणि अनिश हे 3 जण आतमध्ये पळत जातात. तर आतमध्ये ओहनचा भडका उडालेला असतो, आतमधून सगळा धूर निघालेला असतो. राधावहिनी फडकं कानाला लावून तिथेच उभे राहून घाबरलेले असतात. तर किशा भाऊ पुढे येतात आणि म्हणतात अगं काय झालं काय झालं, तुझी बोबडी का वळाली, बोल बोल. राधावहिनी मात्र जाम घाबरलेले असतात आणि रडतच म्हणत असतात की ते बघा ते बघा. आता भैरवी ते बघते आणि म्हणते की हे काय केलेत तुम्ही, असं म्हणत ते मायक्रोवेव्हचा दरवाजा उघडते आणि ते बघते की आतमध्ये ते मायक्रोवेव्हचं भांडंच नाहीये आणि चिडतच म्हणते की हे मायक्रोवेव्हचं भांडं नाहीये, गॅसवरचं आहे. पुढे भैरवी राधावहिनींना रागातच म्हणते की मला का विचारलं नाहीत तुम्ही? राधावहिनी म्हणतात तुझी ही मशीन तुझ्यासारखीच आहे नखरेल, मग कसं समजेल? अनिश म्हणतो की मामी तू ना बाबांपेक्षा डेंजर आहेस. राधावहिनी रडत आणि घाबरतच म्हणतात की आता मी काय केलं? अनिश म्हणतो अगं त्यांना सुद्धा असं हे ओव्हन यंत्र वगैरे आवडत नाहीत. तर किशाभाऊ राधावहिनींना समजावतच म्हणतात की मग कशाला पाहिजे हे असले मशीन आणि यंत्र घरामध्ये? भैरवी रागातच म्हणते की हां, आता लगेच याच्यावरती पांघरून घालू नका, आम्हाला लागतो. समा बेकिंग शिकते, तिच्यासाठी हे बेसिक हवंय घरामध्ये. आता हे रिपेअर करायला वेळ लागणार, त्यात तिची चिडचिड होणार आणि बाबांना कळल्यावर झालं म्हणजे अजून काही बोलायलाच नको. तर राधावहिनी ह्या मोठमोठ्याने रडायला लागतात. किशाभाऊ म्हणतात की सुनबाई काय, आम्ही पडलो गावाकडचे, आम्हाला यातलं काय माहिती ना. तर भैरवी रागातच म्हणते की नाही माहीत ना, मग विचारायचं. राधावहिनी अजूनच मोठमोठ्याने रडायला लागतात आणि रडतच म्हणतात की जीव घाबरला ना माझा, मी मेले बिले असते म्हणजे काय, माझ्या सगळ्या हौसामौसा राहिल्या असत्या, मुंबई अजून मी पाहिली नाही, असं म्हणून ह्या खूप मोठमोठ्याने रडायला लागतात. भैरवी वैतागते आणि म्हणते की आय कांट टॉलरेट दिस. अनिश भैरवीला म्हणतो की हे बघ तू जरा शांत हो. पुढे अनिश म्हणतो की हे बघा मामा मामी, तुम्हाला जर असले हे यंत्र वापरायचे असतील ना तर पुढच्या वेळेस आम्हाला एकदा विचारत जा प्लीज, आणि आता तुम्ही 2 जण जा बरं इथून बाहेर. असं म्हटल्यावरती आता राधावहिनी मोठमोठ्याने रडत तिथून निघून जातात. तर आता अनिश ओव्हन साफ करायला लागतो. भैरवी म्हणते की काय करतोयस तू? अनिश म्हणतो आता हे सगळं खराब झालंय ते साफ करतो ना. भैरवी म्हणते एकटा करणं आहेस का, थांब मी तुला हेल्प करते. असं म्हणत ती आतलं पातेलं काढते आणि बाहेर आणते आणि म्हणते की शिशी कसं झालंय आता हे पातेलं, याला आता भिजतच घालावं लागेल.
तर अनिश इकडे ओव्हन साफ करत असतो. भैरवी पुढे येते आणि म्हणते की दे इकडे, मी ते साफ करते. असं म्हणत ती त्याच्याकडून ते फडकं घेते आणि साफ करू लागते आणि म्हणते की अनिश तू त्या पातेल्यामध्ये पाणी ओत जा. असं म्हटल्यावरती आता अनिश त्यामध्ये पाणी ओतायला लागतो आणि अधूनमधून भैरवीकडे प्रेमाने पाहू लागतो. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.